अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बृहदारण्यक उपनिषदातील चौथा अध्याय आणि चौथं ब्राह्मण चालू आहे आणि त्याच्यामधला 7वा मंत्र आपण सुरुवात केला होता. तर त्याची पूर्वपीठिका पासून परत एकदा सुरू करू आपण पुढे जाऊ. तेव्हा 7वा मंत्र, चौथा ब्राह्मण, चौथा अध्याय. त्याची पूर्वपीठिका अशी आहे की स्वप्न आणि जागृत अवस्थेमध्ये जाण्याचा जो एक दृष्टांत दिला गेला आहे, तर त्याचे हे दृष्टांतिक संसाराचे वर्णन करून दिले गेले आहे. संसाराचा हेतुभूत जो विद्याक्रम आणि पूर्वप्रज्ञाचे देखील निरूपण गेले आहे. आणि ज्या उपाधीपासून देह व इंद्रिय हे लक्षणभूतांना परिवेष्टित झालेला, ते जरा परिवेष्टित झालेला जो जीव आहे तो संसारित्वाचा अनुभव करत असतो, त्यांचा देखील उल्लेख करून दिला गेलाय. तेव्हा त्याचे साक्षात प्रेरक धर्म आणि अधर्म आहेत असा पूर्वपक्ष करून हा निश्चय केला गेला आहे की कामच त्यांचा प्रेरक आहे. संसाराचा जो प्रेरक तत्व आहे ते कामच आहे, कामना आहे. ज्या प्रकारे ब्रह्मभावाच्या द्वारे या अर्थाचा निश्चय केला आहे, तसेच मंत्राच्या द्वारे देखील बंध आणि बंधाच्या कारणाचे वर्णन करून इतिनु कामायना इत्यादी पदांची या प्रकरणाचा उपसंहार करून दिला गेला. नंतर अथ कामायमान अशा प्रकारचा आरंभ करून सुषुप्तावस्थे रूप दृष्टांताचे आणि दाष्ट्रांतिक भूत सर्वात्म भावरूप मोक्षाचे हे वर्णन केलेले आहे. येथे मोक्षाचे कारण जे आत्मकामत्व दाखविले गेले आहे, ते आत्मकामत्वाच्या द्वारे आत्मकामत्व प्रकरणाची सामर्थ्याने आणि आत्मज्ञानाच्या शिवाय ती होऊ शकत नाही. आणि म्हणून सामर्थ्याने ब्रह्मविद्या हीच मोक्षाचे कारण दाखविले गेले आहे. आणि यामुळे संसाराचं जे मूळ आहे ते मूळ हे काम आहे असं दाखवण्यात आलेले आहे. असं आपण इथपर्यंत पाहिलं. त्याच्यानंतर पुढचा भाग. आता तरी पण ही गोष्ट देखील सांगितली गेली आहे की मोक्षाचं कारण हे ज्ञानाने हे ब्राह्मण भागाद्वारे दाखविले गेले आहे. आणि त्यासच दृढ करण्यासाठी हा श्लोक जो आहे तो शब्दवाच्य मंत्राचा उल्लेख केलेला आहे. तेव्हा विद्वानांचा अनुक्रमण कसं होतं ते ह्या मंत्रामध्ये दिलेलं आहे. तो मंत्र मागच्या वेळेस आपण वाचला, त्याचा आता मी अर्थ आणि आशय सांगतो. की त्याचा अर्थ असा आहे की हा जो मंत्र आहे, ज्या समयी यांच्या हृदयामध्ये आश्रित संपूर्ण कामनांचा नाश होऊन जात असतो, तर मग हा मरणधर्म अमृत होऊन जात असतो. आणि हेच या शरीरामध्ये त्या ब्रह्माची प्राप्ती होऊन जात असतो. आणि हेच या शरीरातच त्या ब्रह्माची प्राप्ती होऊन जात असते. तेव्हा ह्यामध्ये हा जो दृष्टांत आहे, ज्या प्रकारे सर्पाची भासात्मक प्रतीती आणि त्यावरील मृत आणि सर्वाद्वारा परित्यक्त होऊन गेलेला जो सर्प असतो, त्याच प्रकारे हे शरीर पडून राहते आणि अशरीर अमृत प्राणतर ब्रह्मच आहे, तेजच आहे. तेव्हा विधेयराज जनकाने सांगितले की तो मी जनक हा श्रीमानास सहस्रगाई देत आहे. तर ह्या गायी देण्याचा मुख्य उद्देशच त्याच्या मोक्षाचं रहस्य त्यांनी सांगावं याज्ञवल्क्यांनी. आणि त्याप्रमाणे त्याचं हे विवेचन चालू आहे. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की ह्याचा या अर्थाने हा श्लोक म्हणजे मंत्र आहे. जेव्हा ज्या समयी सर्व अर्थात समस्त काम तृष्णाचे भेद हे सर्वथा तुटून जात असतात, तेव्हा आत्मकामातील ब्रह्मविद्याचे ते समस्त कामांचे समूळ नष्ट होत असतात. जो लोकांमध्ये प्रसिद्ध पुत्रेषणा, वित्तेषणा आणि लोकेषणा रूप ऐहिक आणि परलौकिक कामना या पुरुषाच्या हृदय बुद्धीमध्ये आश्रित असतात, ते जेव्हा समूळ नष्ट होऊन जात असतात, तेव्हाच हा मरणधर्मी होण्यावर देखील कामनांचे समूळ नष्ट होऊन जाण्याच्या कारणाने तो अमृत होऊन जात असतो. आणि
त्यामुळे येथे अर्थात ही जी गोष्ट सांगून दिलेली आहे की अनात्मविषयक कामनांचा अविद्यारूप मृत्यू आहे. म्हणजे कामना हेच मृत्यू आहे आणि अनात्मा हे आत्म्याच्या शिवाय असलेली जी जी जीव जगत आणि प्रकृती आहे त्याला अनात्मा म्हटलेले आहे. तेव्हा अनात्म्याच्या संदर्भात असलेल्या ज्या कामना आहेत त्याच ह्या अविद्यारूपी मृत्यू आहेत. आणि म्हणून मृत्यूचा वियोग होऊन जाण्यावर विद्वान जीवित राहताना देखील अमृत होऊन जातात. तर इथे ह्या शरीरामध्येच ते राहत असतात. तो इथे या शरीरामध्ये राहत असतानाच ब्रह्मतत्वास अर्थात ब्रह्मभावरूप मोक्षास प्राप्त करून घेत असतो. आणि म्हणून मोक्षास देहांतरामध्ये जाऊन घ्यावे आधीची अपेक्षा त्यांना नसते. या कारणाने विद्वानाच्या प्राणाचे हे उत्क्रमण होतच नाही. तो जसेच्या तसे आपल्या या कारण पुरुष त्या लीन होऊनच जात असतो. केवळ नाममात्र तो वाचून राहत असतो असे वर सांगितले आहे. परंतु प्राण्याचे लीन होऊन जाण्यावर विद्वान कशा प्रकारे मुक्त होतात, अर्थात हे सर्वात्मा होऊन विद्यमान राहताना पूर्ववत पुन्हा संसारित्व रूप ह्या देहीभावास प्राप्त होत नाहीत का, ह्या विषयावर आता असं सांगितलं जात आहे. आणि त्या दृष्टामध्ये हा दृष्टांत दिलेला आहे की ज्या प्रकारे लोकांमध्ये सर्प त्याची दिलवरयत्नी कांचुकी अर्थात ही सर्पाची कांचुकी म्हणजेच सर्पाची कात, ही वाल्मिक सर्पाचे आश्रय म्हणजे बॉम्बी आदीवर मृत आणि प्रत्यस्त ही सर्पाद्वारे अनात्मभावाने प्रक्षिप्त परित्यक्त होऊन पडून राहत असते. अशा प्रकारे जसे हा दृष्टांत आहे की हे शरीर सर्वस्थानीय मुक्त पुरुषाच्या द्वारे अनात्मभावाने परित्यक्त होऊन गेलेल्या समान ते पडून राहत असते. आणि त्यामुळे त्यापासून भिन्न जो सर्वस्थानीय सर्वात्मभूत मुक्त पुरुष असतो तो सर्पाच्या समान तेथेच राहताना देखील अशरीरच राहत असतो. पूर्ववत पुन्हा शरीरयुक्त तो होत नाही. तो प्रथम कामकर्म प्रयुक्त शरीरात्मक भावानेच सशरीर आणि मरण धर्म असतो. त्याच्या न राहण्याने आता तो अशरीर आहे आणि ह्यासाठीच तो आता अमृत असतो. तो प्राणक्रिया करत असतो आणि यामुळे तो प्राणच आहे, तो प्राणाचा प्राण आहे असे पुढे सांगितले आहे. तेव्हा त्या मंत्रात आणि हे सौम्य मन जे आहे ते प्राणरूप बंधनवाले आहे असे एक अन्य श्रुतीमध्ये देखील सांगितले आहे. तेव्हा या प्रकरणाच्या वाक्याच्या सामर्थ्याने देखील हा जो परमात्माच प्राण आहे आणि शब्दाचा वाच्य आहे, ब्रह्मच परमात्मा आहे. आणि तो काय आहे तर तेजच आहे, विज्ञान रूप ज्योती आहे. ज्या आत्मज्योतीने अवभासित होत असतो तेव्हा जगत प्रज्ञानेत्र आणि विज्ञान ज्योतिर्मय होऊन विशेष रूपाने च्युत न होताना विद्यमानच राहत असतो. याज्ञवल्क्याने विमोक्षासाठी जनकात जो कामर प्रश्नरूप वर दिला आहे तो या दृष्टांत दाष्ट्रांतिक भूत बंध मोक्षार्थ लक्षण हे सहेतुक प्रश्नाचे जनक हा याज्ञवल्क्य आख्यायिका रूप धारिणी श्रुतीने विस्तारपूर्वक निर्णय करून दिला गेला आहे. आणि प्राण्याच्या संसारापासून मुक्त होण्याचा उपाय देखील दाखवून दिला आहे की आता श्रुती स्वतःच सांगत आहे की ह्या विद्येच्या बद्दल जे चुकविण्यासाठी जनकाने हा जो हा प्रकार सांगितला. कशा प्रकारे की आपल्याद्वारे अशा प्रकाराने विमुक्त केला गेलेला मी या विद्यादानाने मी ऋण होण्याच्यासाठी आपण श्रीमानास एक सहस्रगाई देत आहोत असे विधेयराज जनकाने सांगितले. येथे मोक्षत्वाचा निर्णय होऊन जाण्यावर देखील जनक जेव आहे तो विदेहराज्य आणि आपणासच समर्पण का नाही करून देत, तर त्याचा जसा एकदेशच सांगितला गेला आहे अशा प्रकारे केवळ सहस्रगाईच का देत आहेत, तर यामध्ये त्याचा काय अभिप्राय आहे. येथे कोणी सांगत आहे की जनक जो आहे तो अध्यात्म विद्येचा एक रसिक आहे आणि तो ऐकण्यात आलेल्या गोष्टी पुन्हा मंत्राद्वारे ऐकू इच्छित असतो. यामुळेच तो सर्वसच समर्पण होत नसतो. तर तो असे समजत आहे की याज्ञवल्क्याकडूनच आपले हे सर्व अभिमत विषय ऐकून अंततः सर्वस्व समर्पण करेन. आणि त्यास हे भय देखील आहे की जरी मी येथे सर्व काही देऊन टाकेन तरी याज्ञवल्कीजी हे समजून घेतले पाहिजे की याची श्रवण करण्याची इच्छा निवृत्त होऊन गेली आहे, तर मंत्राद्वारे याचे वर्णन करणार नाही. म्हणून तो हे सहस्रदान आणि शुश्रूषाच्या लिंगास सूचित करत आहे. परंतु या सर्व गोष्टी ठीक नाहीत, कारण साधारणपणे मनुष्यासारखे प्रमाणभूत शुद्धीसाठी
कोणत्या तरी बहाण्याची आवश्यकता होऊ शकत नाही. याच्याशिवाय आता काही वक्तव्याचा अर्थ हा शेष आहे. याच्यापासून देखील सहस्त्रमात्र दान सांगत आहे. मोक्षत्वाचे होऊन जाण्यावर देखील आत्मज्ञानाचे साधन आणि आत्मज्ञानाचे शेषभूत सर्वैषण आणि हे त्यागरूप संन्यास संज्ञक वक्तव्य विषय अजून अविशिष्टच आहे. आणि म्हणून मंत्रश्रवण मात्रेची इच्छेची कल्पना करणे हे क्लिष्ट आहे. एक वेळ सांगितले आहे की विषयाचे पुन्हा सांगण्याची कल्पना करणे तर आगतिक गती आहे आणि गती राहताना तर तशी कल्पना करणे हे उचित नाही. आणि हे संन्यासादी जे स्तुती मात्रच आहे असे नाही, तर हे आम्ही पूर्वीच सांगून चुकलो. तेव्हा प्रश्न असा विचारला की परंतु असे जर होईल तर याच्या पुढे मोक्षाचे साठीच सांगणे असे बोलले पाहिजे, तर इथे हा दोष नाही. उत्तर म्हणताना सांगतात की असा हा इथे दोष नाही, कारण की जनक असे समजत आहे की आत्मज्ञानाच्या समान संन्यास मोक्षाचे प्रयोजन हे प्रयोजक म्हणजे साक्षात साधन नसते, तर प्रतिपत्ती कर्माचे समान त्याचे पाक्षिक अनुष्ठान केले जाऊ शकत असते. जसे की संन्यासाच्या द्वारे शरीराचा त्याग करणे या स्मृतीने हे असं सिद्ध होऊन जात असते. तरी पण जरी त्यास विविधशा संन्यासास साधन पक्षात मानले जाईल, तरी देखील त्याच्या विषयामध्ये यापुढे मोक्षासाठीच सांगावे हा पुन्हा पुन्हा प्रश्न केला जाऊ शकतो. आणि म्हणून ह्या प्रश्नाचं निराकरण करण्यासाठीच हे सर्व विवेचन केलेले आहे. कारण की संन्यास हे तर मोक्षाचे साधनभूत आणि आत्मज्ञानाचे परिपाकासाठीच आहे असं शंकराचार्य सांगतात. तेव्हा या अशा प्रकारचा आशय सांगून या ठिकाणी हा जो 7वा मंत्र आहे तो इथे संपन्न झालेला आहे. आता आपण पुढे जाऊया 8व्या मंत्रामध्ये. यामध्ये विषय असा आहे की आत्मकामी ब्रह्मवेत्यास मोक्ष प्राप्त होत असतो याचे प्रमाणभूत मंत्र आहे. मंत्र 8वा 4वा अध्याय 4था ब्राह्मण 8वा मंत्र. तदे ते श्लोका भवन्तु अणुः पंथा विततः पुराणो मां सृष्टो नो वित्तो मयेव तेन धीरो अपियन्ति ब्रह्मविदः स्वर्गलोकमीत ऊर्ध्वं विमुक्ताः. अर्थ असा आहे की त्या विषयाचा संबंधी हा मंत्र आहे आणि हा ज्ञानमार्ग अत्यंत सूक्ष्म विस्तीर्ण आणि पुरातन आहे. तो मला स्पर्श केलेला आहे आणि मी देखील त्याचे फलसाधक ज्ञान प्राप्त करून घेतलेले आहे. धीर ब्रह्मवेत्ता पुरुष या लोकात जिवंत काळातच मुक्त होऊन शरीर त्यागाच्या नंतर त्याच मार्गाने स्वर्गलोकात अर्थात मोक्षास प्राप्त होत असतो असा या मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की आप्तकाम म्हणजेच आत्मकाम म्हणजेच हे ब्रह्मतत्वाची प्राप्ती आत्मतत्वाची प्राप्ती आहे. तेव्हा ही त्याच्याबद्दलची कामना हेच आप्तकाम आहे. तेव्हा आप्तकाम ब्रह्मविद्याचा मोक्ष होत असतो. आणि मंत्र जो आहे आणि ब्रह्मद्वारा सांगितलेले या अर्थामध्ये त्याचे विस्ताराचे हे प्रतिपादन करणारे हे मंत्र आहेत. त्यामुळे हा ज्ञानमार्ग दुर्विज्ञेय होण्याच्या कारणाने अणु सूक्ष्म आहे आणि वितत म्हणजे तो विस्तीर्ण आहे. अथवा जिथे माध्यांदिनी शाखेच्या अनुसार वितताच्या स्थानामध्ये वितरहा असे सुद्धा पाठांतर असते, तेथे विस्पष्ट तरणाच्या हे हेतू होण्याच्या कारणाने ज्ञानमार्ग हाच मोक्षाचे साधन आहे असा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. हे पुराण अर्थात नित्यश्रुतीद्वारा प्रकाशित होण्याच्या कारणाने पुरातन आहे. तार्किकाच्या बुद्धीने उत्पन्न झालेले हे कुदृष्टी रूप मार्गाच्या समान अर्वाचीन ते नाही हे माझ्याद्वारा स्पष्ट आहे. अर्थात मला ते प्राप्त आहे. जो ज्याच्याद्वारे प्राप्त केला जाऊ शकतो तो त्यासच स्पर्श करत असतो आणि त्याच्याशी संबंधित तो होत असतो. यानेच ही ब्रह्मविद्या रूप मोक्ष मार्ग हा मला प्राप्त होण्याचे कारण मला स्पर्श केलेला आहे असे सांगितले जाते. मी यास केवळ प्राप्तच नाही तर मी ह्याचे अनुवेदन देखील केलेले आहे. विद्याचे परिपाकाच्या अपेक्षेने जो त्याची फलापर्यंतची स्थिती प्राप्त आहे त्यास अनुवेदन असं म्हणतात. त्यामुळे ज्याप्रमाणे पर्यवसन तृप्तीमध्ये होणारे असते आणि माम स्पृष्टः या पूर्ववाक्यात तर केवळ ज्ञानप्राप्तीच्या संबंधानाच ही दाखविले गेले आहे इतके त्याचे हे अंतर आहे. तेव्हा शंका विचारल्या जाते की काय एकटे या मंत्रदृष्ट्याच्या ब्रह्मविद्या फल प्राप्त केले आहे का कोणीतरी दुसऱ्याने देखील प्राप्त केले नाही का? ज्यास की तो माझ्याद्वारेच अनुवित्त आहे असा तो निश्चय करत असतो. तर समाधान करताना सांगितले की हा काही दोष नसतो, कारण की हे वाक्य या विद्येचे अनुत्तम
फल आत्मसाक्षी करत असते. अशा प्रकारच्या हे ब्रह्मविद्येची स्तुती करणारा असतो. आणि अशा प्रकारे आत्मज्ञान हे मी कृतार्थ आहे असे आत्माभिमान करणारा आणि स्वानुभव सिद्ध झालेला असतो. त्यापेक्षा अधिक आणखी काय होऊ शकते. तेव्हा अशा प्रकारची जी श्रुती ही ब्रह्मविद्येची स्तुती असते. कोणी अन्य ब्रह्मवेत्ता ह्या फलास प्राप्त करत नाही अशी ही गोष्ट नाही. कारण की देवतांमध्ये सुद्धा ज्याने ज्याने त्या जाणले त्या सर्वांच्या कृतार्थत्वाचे प्रतिपादन करणारी ही श्रुती आहे. ही गोष्ट श्रुती दाखवत आहे की या ब्रह्मविद्यारूप मार्गाने धीर बुद्धिमान अर्थात दुसरे देखील ब्रह्मवेत्ता ब्रह्मविद्येचे फल मोक्ष स्वर्गलोकास प्राप्त करत असतो. स्वर्गलोक शब्दलोक देवलोकांचे वाचक होण्यावर देखील येथे प्रकरणवश मोक्षाचे वाचक आहेत. अतः इथेही या शरीराचे पतन होण्याच्या पश्चात जीवित राहताना विमुक्त होऊन शरीर पातानंतर तो मोक्ष प्राप्त हा करत असतो. असं इथे हे पूर्ण विवेचन 8व्या मंत्रावर बद्दलचं समजतं. त्यानंतर 9वा मंत्र आहे. मोक्ष मार्गाच्या विषयामध्ये विविध लोकांचे मतभेद आहेत. तेव्हा या 4थ्या अध्यायातल्या या 4थ्या ब्राह्मणामधला हा 9वा मंत्र आहे. तेव्हा 9वा मंत्र आपण काय ते पाहूया. तस्मिन् शुक्लमुतं नीलमाहु पिंगलम हरितम लोहितम च एष पंथा ब्राह्मणा हनुवित्तस्तयेनैति ब्रह्मवित् पुण्यकृत्ये यश्चः. याचा अर्थ असा आहे की ज्या मार्गाच्या विषयामध्ये मतभेद आहे, कोणी त्याच्यात शुक्ल, कोणी नीलवर्ण दाखवले आहे, कोणी पिंगल वर्ण दाखवलेला आहे आणि कोणी हरित वर्ण दाखवलेले आहे. तेव्हा असं सांगत असतात. परंतु हा साक्षात ब्रह्मद्वारा अनुभूत केलेला हा जो मार्ग आहे तो साक्षात ब्रह्मद्वारा अनुभूत त्या मार्गाने पुण्य करणारा जो परमात्म तेजस स्वरूप ब्रह्मवेत्ताच तो जाणत असतो. तेव्हा याचा आशय असा आहे की त्या मोक्ष साधन रूप ज्ञानमार्गामध्ये मुमुक्षांचे मतभेद आहेत. तर या मोक्ष साधन रूप ज्ञानमार्गामध्ये मुमुक्षूंचे मतभेद आहेत. कशा प्रकारचे आहेत तर कोणी मुमुक्षू तर यामध्ये शुक्ल शुद्ध अर्थात निर्मल उज्ज्वल अशा प्रकारचे वर्ण दाखवत असतात. दुसरे काही नील वर्ण सांगत असतात. आणि आपल्या दृष्टीच्या अनुसार अन्य मुमुक्षगण त्यामध्ये पिंगल हरित आणि लोहित वर्ण दाखवत असतात. परंतु हे श्लेष्मादी रसाने परिपूर्ण सुषुम्नादी नाड्याच आहेत. कारण की त्यांच्याच विषयामध्ये शुक्ल नीलस्य पिंगलस्य इत्यादी सांगितले गेले आहे. आता ते आदित्य रूप मोक्ष मार्गास असे मानत असतात. जसे की हे शुक्ल आहे, हे नील आहे इत्यादी अन्य श्रुतीमध्ये सांगितले गेले आहे. ज्ञानमार्गाचे तर शुक्लादी वर्ण होणे हे असंभव आहे. सर्वच प्रकार हा प्राकृत ब्रह्मविद्यारूप मार्गाने तर हे शुक्ल इत्यादी भिन्नच आहे. त्यामुळे पूर्वपक्ष म्हणतो की परंतु शुक्ल अर्थात शुद्ध सिद्धांती असं म्हणतो की नाही. कारण की याचा वर्ण वाचक हा नील पीतादी शब्दांच्या बरोबर उच्चारण केले गेले आहे. योगी लोक ज्या शुक्लादी मोक्ष मार्गाच्या विषयामध्ये सांगत आहेत तो खऱ्या अर्थाने मोक्ष मार्गाचा नाही. त्यांचा विषय तर खऱ्या अर्थाने संसारच आहे. चक्षुने बुर्जाचे अथवा शरीराचे या विविध भागाने जीवाचे निघण्याचा संबंध होण्याच्या कारणाने ते तर ब्रह्मलोक त्याची प्राप्ती करत असतात. म्हणून जो आत्मकामत्वाच्या द्वारा हप्तकार होऊन जाण्याने संपूर्ण कामनाचा क्षय होऊन जाण्यावर कुठेही जाणे त्यांना संभव न होण्याने दीपकाच्या विझून जाण्यावर त्या समान चक्षु आणि आदी देह आणि इंद्रियाचे येथेच लीन होऊन जात असतो. हाच मोक्ष मार्ग आहे. एशपंथा हा ज्ञानमार्ग आहे. ब्रह्मतत्वाच्या द्वारा अर्थात ज्याचे समस्त ईश्वरेचा संपूर्णपणे त्याग केलेला आहे त्या परमात्म स्वरूप ब्रह्मज्ञाचे द्वाराच तो अनुचित असतो. त्या ब्रह्मविद्या रूप मार्गाने
अन्य ब्रह्मवेत्ता देखील ब्रह्मला प्राप्त होऊ शकत असतो. त्या मार्गाने कशा प्रकारचा ब्रह्मवेत्ता जात असतो, तर त्यावर दाखविले आहे की प्रथम पुण्य करणारा होऊन नंतर पुत्रादी क्षणापासून मुक्त होऊन जो परमात्म ज्योतीमध्ये आपणास जोडून त्यामध्ये उपशांत होऊन गेलेला असतो, अर्थात या शरीरामध्येच त्या परमात्म तेजाने हा ब्रह्मवेत्ता त्या मार्गाने जात असतो. येथे पुण्यकृत शब्दाने पुण्यादी समुच्चय करणाऱ्यास ग्रहण केले गेले नाही, कारण की ज्ञान आणि कर्माचे परस्पर विरोध आहे. आम्ही तर असं हे सांगूनच चुकलो आहोत की या विषयामध्ये पाप आणि पुण्याची निवृत्ती होण्यावरच ज्यास पुनर्जन्माचा निर्भय व शांत संन्यासी प्राप्त होत असतो त्या मोक्षान्यास ना हा नमस्कार आहे अशी स्मृती देखील असते. आणि धर्म आणि अधर्माचा त्याग करा इत्यादीचे प्रकाराने पुण्य पापाचा सुद्धा त्यागाचा उपदेश केला आहे. जो सर्व प्रकारच्या आशेने रहित आरंभशून्य नमस्कार आणि स्तुती आदी न करणारा निषिद्ध आचरणाने रहित आणि क्षीण कर्म असतो त्यास देवगण ब्राह्मण ब्रह्मवेत्ता मानत असतात. आणि ब्रह्मवेत्त्याचे असे काही धन नसते जसे की एकता, समता, सत्यता, शील, स्थिती, अहिंसा, सरलता आणि विभिन्न प्रकारच्या क्रियेपासून निवृत्त होणे असते इत्यादी स्मृतीने देखील हीच गोष्ट इथे सिद्ध केली आहे. येथे देखील ही ब्रह्मवेत्याची नित्य महिमा आहे जी की कर्माने ना तर वाढत असते आणि ना तर घटत देखील असते. अशा प्रकारे कर्माच्या प्रयोजनाच्या अभावामध्ये हेतू दाखवून म्हणून या प्रकारे जाणणारा हा शांत दांत उपरत होऊन जात. अथवा जो ब्रह्मवेत्ता त्या मार्गाने जात असतो तो पुण्यकर्म आणि तेजस असतो. अशा प्रकारे ही ब्रह्मवेत्याची स्तुती असते. पुण्यकृत आणि तेजस योगीमध्ये हा भाग्य असलेला असतो. या लोकात तो प्रसिद्ध आहे म्हणून लोकांमध्ये प्रख्यात महाभाग्यशाली होण्याच्या कारणाने या दोनही विशेषणाने हा ब्रह्मवेत्याची इथे स्तुती केलेली आहे. असं हे विवेचन या ठिकाणी 9व्या मंत्राचं परिपूर्ण होतं. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता विद्या आणि अविद्या ह्या दोन्हीमध्ये रत असणाऱ्या पुरुषाची गती काय होते ह्याच्यावर आता हा मंत्र आहे. मंत्र क्रमांक 10, 4था अध्याय, 4था ब्राह्मण आणि 10वा मंत्र. अंधम तमहा प्रविशन्ति ये विद्याम उपासते ततो भूया इव ते तमो य विद्याया व्रताहा. याचा अर्थ असा आहे की जो अविद्या कर्माची उपासना करत असतो ते अज्ञान संज्ञक अंधकारात प्रवेश करत असतात. आणि जो विद्या कर्मकांड रूप त्रयविद्येमध्ये रत असतात ते त्याच्याही पेक्षा अधिक अंधकारात प्रवेश करत असतात. असं दोन्हीची गती त्यांनी सांगितली की ज्या ठिकाणी अविद्या कर्म असेल तर तो अंधकारात जातोच, पण केवळ कर्मकांड त्रयरूप विद्येचा फक्त आपल्या कर्मकांडामध्ये जो असतो आणि त्याला तो विद्या असं म्हणतो तो सुद्धा अधिक अंधकारामध्ये प्रवेश करत असतो असा या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हाचा आता आपण त्याचा आशय पाहूया. अंध अर्थात संसाराचे नियामक अदर्शनात्मक अज्ञानरूप अंधकारात प्रवेश करत असतात ते कोण आहेत? जे विद्येने भिन्न साध्य साधन रूप कर्माची उपासना अर्थात अनुगमन करत असतात आणि त्याने देखील भूयहा इव माना अधिकतर अंधकारामध्ये ते प्रवेश करत असतात. तर ते कोण आहेत? तर जे विद्येमध्ये अर्थात अविद्यारूप वस्तूचे प्रतिपादन करणारे आणि कर्मार्थ त्रयविद्येमध्ये जे रत म्हणजे अभिनिविष्ट असतात. अर्थात या जो असे समजून की वेद तर विधी प्रतिषेध रूपकच असतात त्यामध्ये ते भिन्न नाही, तर मग उपनिषदार्थाची तिथे उपेक्षा करणारी ही अशा प्रकारचं आचरण होईल असं त्या ठिकाणी सांगितलं. तेव्हा हा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे की इथे विद्या आणि अविद्या ह्या दोन्ही गोष्टीचा अर्थ असा आहे की अविद्या तर आपल्याला माहितीच आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं ज्ञान नाही, केवळ संसारिक आसक्ती आहे. आणि दुसरं ज्याला विद्या म्हणून म्हटलं जातं खऱ्या अर्थाने ती आत्मविद्या नव्हे, तर ती अविद्या काय आहे
तर ती अविद्या जी आहे ती केवळ कर्मकांडामध्ये पुन्हा काम्यकर्म करतात, पुन्हा त्यात कामना असतेच. आणि ती कामना प्राप्त करण्याकरता केलेलं कर्म जे आहे ते ज्ञानविपरीतच आहे, त्याला विद्या म्हणता येणार नाही. तर विद्या हे त्या गैरसमजामुळे म्हटलेले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्या अविद्येच्या कारणाने तो अधिक अंधकारात जातो. त्याला असं वाटतं की आपण विद्वान आहोत. पुष्कळ वेळेला पाहतो की ब्राह्मण जे आहेत ते यज्ञयाग करण्याकरता येतात आणि ते मंत्र म्हणतात. आणि कशा करता, तर कुठल्या तरी कामना पूर्ण करण्याकरता येतात. तर कामना पूर्ती करता केलेलं जे काम्यकर्म आहे ते कोणत्याही प्रकारचं असो, तर ती विद्या होऊ शकत नाही. विद्या ही केवळ आत्मविद्येलाच विद्या म्हणतात, हे ह्या मंत्रामध्ये हे ठासून सांगितलेलं आहे. तेव्हा पुढचा जो भाग आहे तो 11वा मंत्र आहे. तर या ठिकाणी अज्ञानियास प्राप्त होणारा आनंद ह्या लोकांचे वर्णन केले आहे. जर अदर्शनात्मक आकारात प्रवेश करत असतात तर तो दोष काय आहे हे दाखविले गेले. तेव्हा 11वा मंत्र काय आहे ते पहा. 11वा मंत्र, अनंदानावते लोका अध्ययन तमसा मृताः तांस्ते भिगच्छन्त्य विद्वांसो बुधा बुधो जना. अर्थ असा आहे की ते आनंद अमुख नामाचे लोक अंधतमाने व्याप्त आहेत आणि ते अविद्वान आणि अज्ञानी लोक हे मृत्यू पाहून पुन्हा पुन्हा परत त्याच ठिकाणी येत असतात. जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा 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 त्याच स्थितीमध्ये ते जन्म घेत असतात. हे त्याची गती आहे, असा हा मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की आनंद आणि अनानंद अर्थात असुख ह्या नामाचे ते लोक जे आहेत ते आदर्श रूप अंधकाराने आवृत्त आणि व्याप्त आहेत. ते मारून प्राप्त होत असतात. तर कोण, जे अविद्वान आहेत, काय की सामान्य अविद्वत्ता मात्रानेच त्यांना प्राप्त होत असतो. नाही तर हे दाखविले आहे की ते अबुध आहेत. ते हे अवगत्य अर्थक बुध धातूचा द्वीप प्रत्ययानंतर रूप आहे. अर्थात जो आत्मज्ञानाने रहित आहे ते सर्व जना हे उपयुक्त प्राकृत लोकच अथवा जननधर्मी मनुष्यादीच त्या लोकांस ते पुन्हा पुन्हा प्राप्त होत असतात. म्हणून इथे आपल्याला सूचना केली, सावधानता की केवळ तुम्ही काम्यकर्म करू नका. केवळ काम्यकर्म करणे आणि अज्ञानी असणे ह्याच्यामध्ये काहीही फरक नाहीये. तर तुमच्या प्रत्येक कर्मामध्ये हे कर्तव्य भाव पाहिजे आणि अनासक्त निष्काम भाव पाहिजे आणि ते जीवजगताच्या कल्याणाकरता समर्पित झालं पाहिजे. आणि तुम्ही स्वतः मात्र आत्मानुसंधानामध्येच तुम्ही भगवत भावात त्या ठिकाणी गेले पाहिजे, तरच तुमची ही मोक्षप्राप्तीची स्थिती येईल. अन्यथा तो पुन्हा पुन्हा जन्म घेईल आणि पुन्हा पुन्हा त्या स्थितीमध्ये जाईल. तेव्हा सर्व लोकांनी ह्याचा मुख्य बोध घेणं आवश्यक आहे की आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल, आपल्या सर्व बंधनापासून, सर्व पारतंत्र्यापासून, परावलंबित्वापासून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला निष्काम आणि अनासक्त भाव निर्माण करणं आवश्यक आहे. आणि त्यानेच तो पुढे आत्मभावात जाईल, आत्मस्थितीमध्ये जाईल आणि त्यानेच तो पुढे परमेश्वराशी अभिन्नता प्राप्त करण्याच्या मार्गावर अग्रेसर होईल. असा हा त्याचा बोध आपल्याला घेणं आवश्यक आहे. तेव्हा प्रत्येक मंत्रामध्ये हा सखोल बोध दिलेला आहे, तर तो बोध आपल्याला प्राप्त करणं आवश्यक. आता या आत्मज्ञाची निश्चित स्थिती कशी आहे ह्याचं वर्णन ह्या 12व्या मंत्रात केलेलं आहे. आत्मानं चेद विजानीयादाय स्मृती पुरुषा किमिच्छन् कस्य कामाय शरीरम संज्वरेत. अर्थ असा आहे की जरी पुरुष हा आत्म्यास मी हा आहे अशा प्रकारे विशेष रूपाने जाणून घेईल, तर नंतर काय इच्छा करताना आणि कोणत्या कामाने शरीराचे मागे सतत असतो तो. कारण तो म्हणायला तर म्हणतो की मी हा आत्मा मी आहे, अहम ब्रह्मास्मी, असं जरी तो म्हणत असला तरी देहाच्या कामनेने त्याचं सतत जे आहे त्या कामनेमुळेच तो सतत आपला जीवन जगत असतो आणि त्या कामनेने शरीराच्या मागे तो सतत असतो. तेव्हा ही त्याची एक विचित्र परस्पर विरुद्ध अशा प्रकारची भूमिका आहे. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की जरी सहस्रोमध्ये कोणी एक आत्म्यास आपल्या परमात्म स्वरूपात संपूर्ण प्राण्यांची बुद्धिवृत्ती जाणण्याकरता
हा हृदयस्थ आणि क्षुधादी धर्माने अतीत आत्म्यास विशेष रूपाने जाणून घेईल. चित्त या निपाताने श्रुती आत्मविद्येची दुर्लभता प्रकट करत असते. आणि कशा प्रकारे हे जाणून घ्या, तर हा आत्मा संपूर्ण प्राण्याच्या प्रत्ययाचा म्हणजेच हे जो ज्ञानाचा तो साक्षी आहे आणि जो नेती नेती इत्यादी वाक्याने सांगितला गेलेला आहे. त्याने भिन्न कोणी दुसरा दृष्टा, श्रोता, मंता आणि विज्ञाता नाही आहे. आणि संपूर्ण भूतामध्ये स्थित आणि नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूप आहे. तोच मी आहे अशा प्रकारे जो पुरुष जाणेल आणि जाणून घेईल आणि तो कोणती इच्छा करणारा त्या आपल्या स्वरूपाच्या अतिरिक्त कोणत्या तरी दुसऱ्याच फलभूत वस्तूची इच्छा करताना अथवा कोणत्या तरी आत्म्यापासून भिन्न वस्तूची कामना अर्थात प्रयोजनाच्यासाठी, कारण की त्या आत्म्याच्यासाठी कोणती इच्छा करणे योग्य फल आहे असे नाहीये. आणि न आत्म्यापेक्षा भिन्न कोणत्याही अन्य पदार्थच असतो, पण ज्याची कामनेने तो इच्छा करणे योग्य, कारण तो तर सर्व आत्मस्वरूपच होऊन गेलेला असतो. म्हणून तर काय इच्छा करताना आणि कोणत्या कामनांसाठी शरीराच्या मागे संतप्त आणि तो भ्रष्ट होऊन जातो का? अर्थात शरीररूप उपाधीच्या या दुःखामागे दुःखी होऊन शरीराच्या तापाने तो अनुतप्त निश्चितच होईल. जर ते एवढं ज्ञान असताना सुद्धा तो जर शरीराशी आसक्त आणि कामनेने युक्त असेल तर तो पुन्हा एकदा हा दुःख प्राप्त करेल आणि त्या दुःख अनुतप्त होईल. म्हणजे इथे आता हा फार सखोल असा हा बोध दिलेला आहे की कित्येक लोक जे आहेत ते अभ्यास करतात, अध्ययन करतात, भगवद्गीतेचा अध्ययन, ज्ञानेश्वरीचा अध्ययन आणि त्याच्याबरोबर त्याचं त्या ज्ञानावर प्रवचनही करतात, परंतु प्रत्यक्ष त्यांच्या जीवन जगण्यामध्ये आचरणामध्ये अर्थात शरीरूप उपाधीच्या दुःखाच्या मागे तो दुःखी होऊन शरीराच्या तापाने अनुतप्त होतो. जो शरीरादी अनात्म्यामध्ये आत्मबुद्धी करणारा आहे आणि आत्म्यापासून भिन्न वस्तूची इच्छा करणारे आहे, त्या अनात्म्यासच तो अनुताप होऊ शकत असतो. आणि मला हे मिळून जाईल, पुत्रास हे मिळून जाईल, पत्नीस हे मिळून जाईल, अशा प्रकारे पुन्हा पुन्हा भिन्न भिन्न इच्छा करतो. तो पुन्हा पुन्हा जन्ममरण परंपरेमध्ये पडून राहून शरीराच्या रोगाच्या मागे तो रोगी होत असतो. परंतु सर्वात्मदर्शी असे होणे असंभव आहे. हीच गोष्ट श्रुतीने इथे अगदी स्पष्टपणे दाखवली आहे. म्हणजे बोध हा याच्यातला अत्यंत महत्वाचा आहे. तो बोध असा आहे की जरी तुम्ही अध्ययन केलं, जरी तुम्ही अभ्यास केला, जरी तुम्ही श्रवण केलं, तरी प्रत्यक्ष आचरणामध्ये जोपर्यंत तुमची ही कामना आणि आसक्ती ही संपत नाही तोपर्यंत तुम्हाला जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा 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 यावं लागेल. हे त्याने अत्यंत सावधान करण्याकरता हा बोध दिलेला आहे. तर हे हा बोध आपल्या प्रत्येकाला लागू आहे, तेव्हा गांभीर्याने हा बोध जो आहे तो आपण स्वीकार केला. आता त्यानंतर 13वा मंत्र आपण पाहूया. आत्म्याचं महत्व दिलेलं आहे त्यात. किंच यस्यानुवित्त प्रतिबुद्ध आत्मास्मिन् संदेह गहने प्रविष्ट स विश्वकृत स्वही सर्वस्य कर्ता तस्य लोकाः सहलोक एव. अर्थ असा की ह्या अनेक अनर्थाने पूर्ण आणि विवेक विज्ञानाचे हे विरोधी विषय या शरीरामध्ये प्रविष्ट झालेले आहेत. आत्मा ज्या ब्राह्मणास प्राप्त आणि ज्ञात होऊन गेलेला आहे तेच विश्वकृत कृतकृत्य आहेत आणि तो सर्वांचा करता आहे. तेव्हा त्याचेच हे सर्व लोक आहेत आणि स्वयं तोच हे लोक आहे आणि ते लोक हेच आत्मस्वरूप आहे असे या ठिकाणी प्रतिपादन केले. तेव्हा आत्म्याचं महत्व दिलेलं आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की ज्या ब्राह्मणास आत्मा अनुवित्त, अनुलब्ध आणि प्रतिबुद्ध हे साक्षात्कृत आहेत, अशा प्रकारे कशा प्रकारे आहेत तर त्या ठिकाणी मी परब्रह्म आहे अशा प्रकारे प्रत्येकात्मा रूपाने ज्ञान असतं. या संदेह हे हा संदेह अर्थात अनेको अनर्थ हा समूहच्या पुंज आणि गहन विषम म्हणजे विवेक विज्ञानाचे अनेको शतसहस्त्र प्रतिपक्षीयाच्या कारणाने विषमस्थानामध्ये प्रविष्ट झालेला तो आत्मा आहे. तर काय विश्वकृत हे त्याचे नाम आहे अशी आशंका करून श्रुती सांगत आहे की कारण तो सर्वांचा करता आहे हे केवळ त्याचे नामच नसते तर तो कोणत्या तरी अन्याच्याद्वारे प्रेरित होऊन विश्वकृत होत नाही. तर नंतर मग काय गोष्ट आहे की त्याचाच हा सर्व लोक होतो. तो त्याच्यामुळे लोक होत नाही तर लोकांमध्येच तो असतो. तो सर्वत्र आहे. कार्य आणि कारण या दोन्हीमध्ये तोच आहे
आणि त्याचं महाकारण रूपामध्ये तो स्वतः आहे, तेव्हा हे त्या आत्म्याचं स्वरूप काय आणि त्याचं महत्व काय हे समजणं आवश्यक आहे. तेव्हा त्याचेच हे सर्व लोक आहेत आणि तो दुसरा आहे आणि हा दुसरा आहे असं सांगितलं जातं, तेव्हा तेच लोक देखील आहेत. येथे लोक शब्दाने आत्मा सांगितलं गेले आहे. तात्पर्य असं आहे की सर्व काही आत्मा आहे आणि त्याचेच काही आविष्कार सगळीकडे आहेत, पण मूलतः सर्वांचा एकच आत्मा आहे आणि सर्वच आत्मा आहे हे समजणं या ठिकाणी बोधप्रद आहे. आत्मा अनर्थपूर्ण आणि गहन शरीरात प्रविष्ट असतो, अशा प्रकारे या प्रत्येकात्म्यास ब्राह्मणाने साक्षात्काराच्या द्वारे उपलब्ध करून दिले आहे. तो संसारी जीव नसतोच, तर तो परच आहे, कारण की तो विश्वाचा करता आहे, सर्वांचा आत्मा आहे आणि त्याचेच सर्व आत्मा आहे. या मंत्राचे तात्पर्य असे आहे की मी एकमात्र अद्वितीय परमात्माच आहे असेच अनुसंधान अखंडपणे झाले पाहिजे. असं या ठिकाणी 13वा मंत्र इथे संपन्न झालेला आहे. तेव्हा पुढच्या वेळेस आपण 14वा मंत्र सुरू करूया. मी इथे थांबतो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.